आता बघणार आहोत पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। महानगरांमध्ये उकाड्याचा कहर। शहरीकरणामुळे भारतातील शहरं ही ग्रामीण भागांच्या तुलनेत 60% अधिक उष्ण। पुण्याचा चौथा क्रमांक, IIT भुवनेश्वरचा निष्कर्ष। पुणे जिल्ह्यात 72 गावांना दरडी कोसळण्याचा इशारा। आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश। अतिसंवेदनशील गावांमधील ग्रामस्थांचं स्थलांतर करण्याचं नियोजन। पुरंदरमधील नीरा डावा कालवा बंद झाल्यानं अपुरे टँकर पाण्यासाठी दिलेल्या निधीचा प्रशासनाकडून योग्यरित्या वापर नाही। परिणामी नागरिकांची पाण्यासाठी वणवण। पुण्याच्या भोरमधील बस स्टँडच्या आवारात होर्डिंगच्या साहित्याचा पसारा। प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर नागरिकांचा संताप। होर्डिंगचं साहित्य तात्काळ हटवण्याची मागणी। पुण्यातील कृषी महाविद्यालयातील रस्ता आठवडाभरात खुला होणार। गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना। पुण्यात मद्य परवान्यांच्या तपासणीचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये बार पबच्या कागदपत्रांची तपासणी होणार। आरटी अंतर्गत प्रवेशांसाठी यंदा सोडत काढावी लागणार। 1,04,738 जागांसाठी 1,86,000पेक्षाही अधिक अर्ज। राज्यातील 390 तंत्र निकेतनातील पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाची आजपासून प्रवेश प्रक्रिया। 1,05,000 जागांसाठी 25 जूनपर्यंत अर्ज करता येणार। पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या महापालिका क्षेत्रात 11वी प्रवेशासाठी आतापर्यंत 33,000हून अधिक विद्यार्थ्यांची नोंदणी। 24 मे पासून प्रक्रियेला सुरुवात।